गावाकडे ना दुष्काळ पडल्यासारखाच आहे. कारण एवढा काही पाऊस नाहीये. पण हे तुम्ही सगळं पाणी बघाल ना, तर ते कॅनॉलचं वगैरे पाणी आलेलं आहे. त्यामुळे इकडे गावाकडची शेती जरा थोडीफार हिरवीगार दिसते. पण शेतकऱ्यांचं अवघड आहे ना, की पाणी नसेल, शेतकऱ्यांचं म्हणलं की शहरातल्या लोकांचं पण. सगळीकडे जर पाणी नसेल तर खूप सारा प्रॉब्लेम आहे. आजकाल ना लोकांनी एवढी झाडांची तोड केली वगैरे ना, त्यामुळे पाऊसच पडायचा बंद झालाय. त्यावेळी तर म्हणजे काय, त्यावेळेस तर दुष्काळच पडणार आणि ते जाणवते. कारण कसलाच पाऊस नाहीये गावाकडे. वातावरण फक्त होते पावसाचं, पण पाऊस बिलकुल पडत नाहीये. तर आता मी शेतात आले होते आणि शेतात आल्यानंतर मला पपईची बाग दिसली. म्हणलं पपईच्या बागेमध्ये जाऊन ना थोडीशी पपई घेऊन यावी आणि पपईची थोडंसं थालीपीठ वगैरे बनवून घ्यावं. इथे ना खूप साऱ्या पपया आहेत. म्हणजे पपईची बाग असल्यामुळे त्याला खूप साऱ्या पपया लागल्यात. पण ना सगळ्या काही कच्च्या आहेत. पण सध्या याला ना फुलं वगैरे लागलेली तशी. म्हणजे हे जर बघाल ना तुम्ही, याला फुलं लागलेत. म्हणजे आता सध्याला पपई यायला लागलेत आणि थोड्या कच्च्या आहेत, छोट्या-छोट्या आहेत. पण आपण एखादी पिकलेली आहे का ती बघूया. पिकलेली नसेल तर आपण कच्ची तर घेऊनच जाणार आहोत घरी. मध्ये साधारण ना इथं साऱ्या म्हणजे खूप सारे पपई लागले. त्याच्यातली आपल्याला छोटीशीच लागणार आहे, कारण आपण किसून थालीपीठ बनवणार आहे. त्यामुळे त्यातली एक छोटीशी घेऊन जाऊयात. आता कच्ची पपई ओळखायची कशी? म्हणजे पिकायला लागली कशी ओळखायची? की जर अशी कच्ची पपई असेल आणि त्याच्यावरती जर पिवळट कलरचे असे पट्टे यायला लागले असतील, तर त्याला म्हणायचं की पपई पिकलेली पिकायला लागलेली आहे. ते आपण घरी जाऊन त्याच्या 2-3 दिवसात ठेवली तर ती चांगली पिकून जाते. मी पण आलेला एक भुईमुगाची याला शेंगा पण थोड्याफार लागायला लागल्यात शेंगा या पपईच्या ह्याच्यामध्ये पण. पण आमच्याकडे ना भरपूर सारे मोर येतात संध्याकाळचे आणि त्या सगळ्या पपईच्या बागेमध्ये ना मोर भरपूर येऊन ह्या सगळ्या शेंगा खाऊन टाकतात. त्यामुळे इथं थोडेच वेल आहेत. पण इथं मला ना खूप सारी चिगळाची भाजी पण दिसलेली आहे. आपण ती चिगळाची भाजी पण घरी घेऊन जाऊया आणि याची भाजी बनवूयात. खरं याच्यामध्ये मिरची, कांदा वगैरे टाकून नाही, चिगळाची भाजी खूप छान बनते. आता ना एवढीशीच होते जागा. एवढ्या जागेमध्ये ना मला एवढी चिगळाची भाजी भेटलेली आहे. एवढी सगळी चिगळाची. आता कोणी याला काय वेगळं नाव असेल, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव असतं. पण आमच्याकडे याला चिगळाचीच भाजी बोलतात आणि ती आपल्या शरीराच्या उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगली राहते. मी आता ही घरी घेऊन कांदा वगैरे टाकून ना याची भाजी बनवते. कच्ची पपईमध्ये ना पपई नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे ना जो की घटक आपल्या पचनास खूप सारा उपयोगी असतो. ज्याला की पाईल्सचा म्हणजेच मूळव्याधाचा वगैरे त्रास आहे, तर त्यांनी कच्ची पपई नक्की आहारात घ्यावी. अजून त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण खूप चांगलं असतं, जे की आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं. पिकलेली पपई आणि कच्ची पपई या दोन्हीमध्ये पण व्हिटॅमिन बी भरपूर असतं. दुसरं म्हणजे फायबर. हे फायबर एवढं असतं ना कच्च्या पपईमध्ये, ते आपल्या पचनास ना खूप उपयुक्त आहे. म्हणजे एखाद्याचं पचन होत नाहीये वगैरे, तर त्यांनी हलकंसं ना कच्ची पपई खावी. ती पचनास खूप चांगली राहते. आणि तिसरं म्हणजे की आपल्या आहारात जर आपण ती दररोज समाविष्ट केली ना, तर ती खायला पण खूप हलकी आहे. ज्यांना जड अन्न खाल्ल्यानंतर त्रास होतो वगैरे, तर ती पचनास हलकी असल्यामुळे ना आपण ती पपई ना नेहमी आपल्या आहारात यूज करावी. आणि मी आज त्याचं थालीपीठ बनवणार आहे. तर कच्च्या पपईपासून आपण भरपूर गोष्टी काही रेसिपीज बनवू शकतो. पण मला एक वेगळी काहीतरी रेसिपी बनवायची होती. मग तो विचार केला की मी आज कच्च्या पपईचे ना थालीपीठ बनवावं. आता ही खूप मोठी पपई आहे. पण एवढी पपई आपण घरी घेऊन जाऊयात आणि याचं मस्त किसून थालीपीठ बनवूयात. चला छान शिकू थालीपीठ बनवूयात आपण.
याच्यामध्ये ना ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे मी. तुम्हाला आवडत असेल ना तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. बस. टेस्ट करून बघते कसे झालेत ते टेस्टला. खूप मस्त लागतात. धपाटे सारखेच थोडीफार टेस्ट आहे, पण एकदम मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करा.